नमस्कार माझ्या पशुपालक मित्रांनो, गुप्ता डेअरी फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर चला आज आपण माझ्या गोट्यातील जी कालवड आहे त्या कालवडीविषयी थोडंसं बोलूया। कालवड व्यवस्थापन, तर कालवड व्यवस्थापन कसं असावं याविषयी आज आपण चर्चा करू थोडीशी। तर या पहा मित्रांनो, आपण या कालवडीसाठी काप स्टार्टर आणलेला आहे। थोडंच खाते, अजून जास्त नाही खात। तर सर्वसाधारण ही कालवड आता 1 महिन्याची झाली असेल मित्रांनो। तर एक 25 किलोची बॅग येते 1000 रुपयाला। तर ते आणलेले आहे आपण। अजून म्हणावं खात नाही, थोडंच खाते, पण सवय लागली तर जास्त पण खाईना। आता अजून 1च महिन्याची कालवड झाली। तर हे पहा मित्रांनो, ही अशी गोणी येते 25 किलोची काफ स्टार्टर म्हणून। तर यांचं वेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळं खाद्य येतं मित्रांनो। आता हे 3 महिन्यापर्यंत घालायचं आपण, आणि मग 3 महिन्यानंतर वेगळे स्टेज असते यांची। 3 ते 9 महिन्यापर्यंत वेगळी, 9 ते 12 महिन्यापर्यंत वेगळी, आणि 12 महिन्यानंतर गाभण राहिल्यानंतर वेगळं खाद्य असतं मित्रांनो यांचं। एवढं जर आपण फॉलो केलं यांचं पूर्ण 4 ही स्टेज, तर 12 महिन्यात कालवड गाभण राहते मित्रांनो। तर हे पहा मित्रांनो, तर मित्रांनो कालवडीची काळजी आपण जन्मल्यापासून घेणं गरजेचं आहे खूप। जन्मल्या तिची जी नाळ आहे ती नाळ पण जंतुनाशक करणं गरजेचं आहे। तिला आपण 4 बोटावर कट करून तिथं दोरा बांधतो, आणि औषध येतं मेडिकलमधून एक, त्या मेडिकलमध्ये बुडवतो 2-4 दिवस। आणि मित्रांनो या कालवडीची डिवॉर्मिंग करणं पण खूप गरजेचं आहे। आपण सुरुवातीला 8 दिवसाला करतो, नंतर 15 दिवस, नंतर 20 दिवस, असं वाढवत 3 महिन्याचे होस्तवर आपण 3-4 वेळेस डिवॉर्मिंग करतो, आणि नंतर 1-1 महिन्याला करतो। ज्यावेळेस 6 महिन्याची जर कारभार होस्तवर आपण 3 ते 6 महिन्याची या कालावधीमध्ये आपण 1-1 महिन्याला करतो, आणि नंतर 6 महिने झाल्यानंतर आपण 3-3 महिन्याला डिवॉर्मिंग करतो मित्रांनो। जंताचा डोस देणं पण खूप गरजेचं आहे मित्रांनो कालवडीच्या या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये। तर मित्रांनो आपण जन्मल्यानंतर हे औषध चालू करतो मित्रांनो। बोविग्रो नावाचं औषध आहे वेटरिना कंपनीचं। तर हे 4-8 दिवसामध्ये आपण चालू करतो जन्मल्यानंतर। तर हे 3 महिन्यापर्यंत देतो मित्रांनो आपण। खूप छान रिझल्ट याचा आपण। 3 महिन्यामध्ये कालवडीला आपण 2 बाटल्या पाजतो मित्रांनो अशा। एका टायमाला 25 ml पाजणं गरजेचं आहे मित्रांनो। हे एकच दिवसाला एकच टाइम पाजतो आपण 25 ml। तर असं व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला दुसरं काहीच करायची गरज नाही मित्रांनो। 1 वर्षामध्ये कालवड माच करून गाभण राहू शकते, असं जर व्यवस्थापन केलं आपण, मी जसं करतोय तसं। थोडंफार व्यवस्थापनामध्ये आपण कमी पडलो होतो। तर मित्रांनो हे पहा, आता या कालवडीच्या पाहताय तुम्ही 2, या कालवडीला आपण काहीच द्यायला नाही मित्रांनो, कारण अडचण होती त्यावेळेस खूप। दुधाचे रेट पण खूप कमी झालेले होते। तर या 2 कालवडी दिसते तुम्हाला, तर यांना आपण काहीच द्यायला नाही। तर पाहता यांची तब्येत कशी आहे, यांना खायला पण भरपूर आहे, पण आपण यांना काप स्टार्टर नाही दिला, आणि बोविग्रो पण नाही दिला, आणि जंताचा डोस पण नाही दिला। तर पहा, आणि अजून दाखवतो तुम्हाला। तर ह्या ज्या 2 कालवडी दिसतात तुम्हाला, तर या 2 कालवडी पहा, यांची आपण ट्रीटमेंट केलेली आहे। ते बोविग्रो वगैरे आपण त्यांना दिलेलं आहे। तर हे पहा यांची वाढ आता हे 7-7, 8-8 महिन्याच्या कालवडी असतात मित्रांनो।
तर पहा कशी क्वालिटी बनली. खर्च जर केला आपण तर कालवडी बनतात मित्रांनो, पण थोडी अडचण होते आपल्याला, त्यामुळे आपण ते या 2 कालवडीला ते देऊ शकलो नाही. तर या 2 कालवडी पहा एकदम टॉपच्या कालवडी तयार झाली मित्रांनो. खर्च जर केला तर कालवडी बनतात, 1 वर्षामध्ये गाभण राहू शकतात, अशा कालवडी होतात. आता या 1 वर्ष नाही पण 1.5 वर्षामध्ये गाभण राहतील असा अंदाज आहे आपला. तर या दूध धंद्यामध्ये कालवड व्यवस्थापन पण खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा.